जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवम् जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्ग प्रयोग 1 स्वरपाठ 1 डाव 1 डाव। हे जे वाद्य आहे त्याला मधुरिका म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला मेलोडिका म्हणतात। अत्यंत सुंदर असं वाद्य आहे। प्रयोग 3 1 डाव 1 डाव।
दादाजी शिरोमार ऊपर से नीचे शिरोमार अष्टवारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 अधोमार अष्टवारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 आता बघ, शिरोमार या शब्दाचा अर्थ शिर म्हणजे डोकं. आपण डोक्यावर मार करतो त्याला शिरोमार म्हणतात. म्हणून तो पहिला प्रकार केला त्याला शिरोमार. आपण डोक्यावर मार करतो, हा डोक्यावरचा मार अगदी सरळ रेषेत मधोमध आला पाहिजे. आणि अधोमार या शब्दाचा अर्थ आपण खालून वरती वार करतो, जेणेकरून शत्रू बेसावध असताना शत्रूला असं वाटतं की आपण शिरोमार मारू, अशा वेळेस आपण अधोमार मारत असतो. म्हणून तो अधोमारचा जो प्रकार तो ना, तो दुसरा प्रकार आपण बघितला. शिक्षक भुज दंड 1 2 3 स्कंद 1 2 3 4 चलने के लिए इजी होता है. चलने भुज दंड 1 2 3 4 व्हेरी गुड. स्थल दंड 1 2 3 4 भुज दंड स्थलदंड म्हणजे जमिनीवर आपण दंड ठेवतो, स्थलदंड म्हणतो. आणि भुजदंड म्हणजे आपल्या हातात दंड असतो त्याला भुजदंड म्हणतात. क्रमिका सिद्ध 1 2 गणेशी प्रेमिका सिद्ध ही जी पोझिशन असते ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष मारामारीला, मगाशी सांगितल्याप्रमाणे संघ कधी सांगत नाही की मारामारी करा, पण समोरून जेव्हा आक्रमण होतं त्यावेळेस आपण मागे बघायचं नाही, त्यावेळेस आपण सिद्ध असलं पाहिजे. आणि ही पोझिशन ही सिद्धाची पोझिशन आहे, जेणेकरून आपण अधोमार शिरोमार या पोझिशन मध्ये मारू शकतो शत्रूवर. तिसरा मोरे पुरुषी अधोमार प्रथम वर्षे शिरोमार. द्विमुखी स्थिर प्रकारे चतुर्वार चतुर्वारम अंकताल सहित कुरु 1 2 3 इथे इथे 1 2 3 4 हा गुरु 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 व्हेरी गुड. स्वस्त स्वस्त भुज दंड 1 2 3 4 स्कंद 1 2 3 4 भुज दंड 1 2 3 4 शिरोमार सिद्ध 1 2 3 शिरोमार अष्टवारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 अधोमार अष्टवारम कुरु 1 2 3 4 5 6 7 8 भुज दंड 1 2 3 क्रमिका सिद्ध 1 2 3 द्विमुखी स्थिर प्रकार 1 चतुर्वारम अंकताल सहित कुरु 1 2 3 सावधान. द्विमुखी स्थिर प्रकार 2 चतुर्वारम अंकताल सहित कुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अंकताल सहित कुरु
1 2 3 स्वस्थ हार सिद्ध 1 2 प्रतिसर एकवारं कुरु सावधान सावधान वाममंडल माल प्रकार 1 अंकताल सहित कुरु 1 2 3 4 5 6 7 8 स्वस्थ सावधान दक्षिण मंडल माल प्रकार 1 अंकताल सहित कुरु 1 2 3 4 5 6 7 8 1 क्रमिका सिद्ध 1 2 षटपदी चतुष्क प्रकार 1 शेपसह अंकताल सहित कुरु 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 भुज दंड गण द्वितती गण द्विपद पुर सर गण द्विपद वाम सर गण सर एक तती गण हंस आरम स्वस्थ. तो कुटुंब प्रदेश आहे शिस्त ही लागलीच पाहिजे. कुठलाही तुम्ही एक संघ स्वयंसेवक म्हणून बाय फ्रेंड्स कुटुंब शाखेमध्ये पण हे शिकवलं जातं. हे जे प्रात्यक्षिक आहे त्याचाच एक भाग आपण पकडून चालू. आता ज्या आज्ञा आपण ऐकलं वाम आणि दक्षिण, वाम म्हणजे डावा, दक्षिण म्हणजे उजवा. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या आपल्या आज्ञा आहेत त्या संस्कृत भाषेत आहेत. त्याच्यामुळे संस्कृत भाषा ही प्रायोरिटी भाषा किंवा प्राथमिकता म्हणून आपण शाखेत बोलतो किंवा बोलली जाते. संघाच्या प्रार्थनेपासून गीतापर्यंत बहुतेक आपण संस्कृत भाषा वापरतो. या रचनाही तसेच आहेत. वाम म्हणजे डावा, दक्षिण म्हणजे उजवा, पुनःसर म्हणजे पुरस्सर म्हणजे पुढे आणि प्रतिसर म्हणजे मागे, अशा या आज्ञा आहेत. या प्रात्यक्षिकाला आपण समता म्हणतो. शिक्षक सावधान गणदक्ष गण हंस भाग गण त्रितती वाम वृद्ध वाम वृद्ध वाम वृद्ध वाम वृद्ध दक्षिण वृद्ध दक्षिण वृद्ध दक्षिण वृद्ध दक्षिण वृद्ध आरम स्वस्थ. आता आपण तीन ततीचा अभ्यास बघितला. त्रितती या शब्दाचा अर्थ की आपण 3 ततीमध्ये विभागले गेलो आहोत. आणि मगाशी द्वितती होती, ती द्वितती म्हणजे 2 ततीमध्ये आपण विभागले गेलो होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज्ञा संस्कृतमध्ये असल्यामुळे कदाचित आपल्याला समजणं किती सोपं, पण अगदी सोप्या भाषेत आपण समजून सांगतो. आणि हा अभ्यास इतका महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्या शिस्तीला, आपल्या या स्वावलंबनाला किंवा शिस्तीला म्हणा एक वळण लागतं. आणि हे शिकवलं जातं. पुढचा भाग म्हणून शिक्षकांना विनंती करून तुमची पुढची प्रक्रिया तुम्ही चालू करा. सावधान गणदक्ष अर्ध वृद्ध अर्ध वृद्ध वृद्ध वामार्ध वृद्ध दक्षिणार्ध वृद्ध दक्षिणार्ध वृद्ध. अर्धवृत्त या शब्दाचा अर्थ एक्झॅक्टली आपण ज्या स्थितीत उभे आहोत त्याच्या विरुद्ध दिशेला 90 डिग्रीमध्ये आपण वळतो. माफ करा, 180 डिग्रीमध्ये आपण वळतो, त्याला आपण अर्धवृत्त म्हणतो. आणि परत वाम अर्धवृत्त या शब्दाचा अर्थ अर्धवृत्ताचा अर्ध म्हणजे जो आपण पूर्ण 180 मध्ये वळतो त्याच्याऐवजी आपण 90 डिग्रीमध्ये वळतो, त्यालाच आपण वाम. सम्यक गणभाग गण चतुष्टती मित काल 1 2 1 2 वाम वृत्त वाम वृत्त वाम वृत्त वाम वृत्त 1 2 1 2 1 2 1 2 एक दक्षिण वृद्ध एक दक्षिण एक दक्षिण
वृद्ध 1 दक्षिण वृद्ध 1 2 1 2 अर्ध वृद्ध अर्ध वृद्ध 1 2 1 2 1 2 1 2 वामार्ध वृद्ध वामार्ध वृद्ध 1 2 1 2 1 दक्षिणार्ध वृद्ध 1 दक्षिणार्ध वृद्ध 1 2 1 2 गण स्तंभ गण 1 तती. हा अभ्यास 4 ततीतला होता. आपण 4 ततीमध्ये विभागला गेलो होतो. आरम स्वस्त आणि जो पदताल जो आपण बघितला ज्याला आपण परेड म्हणतो आपण शाळेमध्ये शिकलोच आहोत त्याप्रमाणे हा अभ्यास आपण करून घेतला होता. धन्यवाद शिक्षक. गणदक्ष विश्रम पदविन्यास अभ्यास ज्याला आपण दैनंदिन भाषेत जुडो किंवा कराटे म्हणतो त्यासाठी जी पायाची रचना लागते त्या पायाच्या रचनेचा हा अभ्यास आहे त्यालाच आपण पदविन्यास म्हणतो. सावधान परिवृत प्रत्यरा एकवारं कुरु. वाममंडल प्रकार 1 अंकताल सहित गुरु. सावधान दक्षिण मंडल अंकताल सहित गुरु. ज्या आज्ञा दिल्या जातात त्या सगळ्या संस्कृत भाषेतल्या आहेत कारण आपली प्राकृतिक भाषा ही. दक्षिण प्रणी गुरु. स्वस्थ सावधान पटी चतुष्क प्रकार 1 शेपसह अंकताल सहित गुरु. स्वस्थ सावधान गण दक्ष विश्राम. भारत माता की जय. जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ हाते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्कर रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते भारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा या विठ्ठलाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. महाजन मन माय मराठीला माझे नमन
माय मराठीला आपल्या बोलीला मानितो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिऱ्यांची खाण कलेची असे हिला बहुजाण असे हिला दोन्ही जनाची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी. करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सुमनाचा हा गौरव सुमनाचा अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. गौरव शब्द कलेचा गौरव रंग कलेचा गौरव हा तंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा. गौरव नवोदिताचा नवीन उन्मेषाचा जीवन गौरव कला महर्षी दिग्गज व्यक्तित्वाचा. हा गौरव सुमनाचा हा गौरव सुमनाचा अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ हाते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवा पिकांचे संकट जाई गहनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तुझी वाशी भात तू अंबे. हवा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गाऊ किती तुला पाहू किती तुला गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. छत्रपती शिव
शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. देशाचा अभिमानी राजा, देशाचा अभिमानी राजा, धर्माचा संरक्षक राजा, धर्माचा संरक्षक राजा, चारित्र्याचा पालक राजा, घडवी देशोद्धार, घडवी देशोद्धार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण, बांधून या गाजवी समरांगण, बांधून या गाजवी समरांगण. आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार, देई साक्षात्कार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार